मिस्टर ठाकूर, तुम्हाला किती वेळा सांगितलं तनयाची नीट काळजी घ्या म्हणून. दुर्लक्ष करू नका आणि तिला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस घेऊ देऊ नका. श्वास घे जरा. कशी तब्येत आहे बाळा? अंग खूप जड झाल्यासारखं वाटतं. अजिबात दगदग करायची नाही आणि स्ट्रेस तर अजिबात घ्यायचा नाही. डॉक्टर प्लीज तिला ओरडा जरा, कोणाचंही ऐकत नाही ती. मी काही मेडिसिन लिहून देते, ते घेऊन या तिला आणि लगेचच द्या. निघते मी. डॉक्टर थांबा. का? काय झालं? मी सोडतो ना तुम्हाला हे. अहो नको नको, तिला जास्त गरज आहे तुमची. तुम्ही तिच्याजवळ थांबा, मी येते. हा अखिल, प्लीज तू माझ्या शेजारी बस ना, मला जरा बरं वाटेल रे. बरं वाटतं आता? लाज नाही वाटत तुम्हाला? तुम्हीच दाखवलं होतं ना हे सगळं. रिपोर्ट्स खोटे तयार केले, माझ्या फॅमिलीला फसवत होता तुम्ही. अहो काही काय बोलताय तुम्ही? असं कधी होतं का? खोटं बोलताय तुम्ही. हो, आम्ही खोटं बोलतोय ना. चालेल, मग आम्ही एक काम करतो, आम्ही जातो एका वेगळ्या डॉक्टरकडे, त्यांना भेटतो, तिथे तनयाचं चेकअप करतो. तिथल्या रिपोर्ट्समधून कळेलच की तनया प्रेग्नेंट आहे की नाही. आणि जर प्रेग्नेंट नसेल तर मग पोलिसात तुमची कंप्लेंट करतो. मग कसं सगळं व्यवस्थित होईल आणि तुमचं डॉक्टरचं लायसन्स तेही कॅन्सल होईल. नाही 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 मॅडम, असं नका करू, माफ करा मला. अहो इतक्या वर्षाची प्रॅक्टिस आहे माझी, सगळी वाया जाईल. हे सगळं विशाखा मॅडमनी करायला सांगितलं मला. तनया प्रेग्नेंट नाहीये. त्यांनी या बदल्यात मला पैसे दिले होते विशाखा मॅडमनी. काय बोललीस? का ग? तुला प्रेम देण्यात आम्ही कुठे कमी पडलो म्हणून फसवलंस आम्हाला? अख्खं घर किती आनंदात होतं. या घरामध्ये नवीन पाहुणा येणार, आपला खरा वारसदार येणार, तुझं बाळ येणार, अखिलचं बाळ येणार. केवढ्या आनंदात होतो, केवढी स्वप्न बघितली होती. तुझं मोठं डोहाळे जेवण करायचं, थाटामाटात बारसं करायचं, त्याला काय काय दागिने करायचे, त्याचे कपडे, त्याचे विणलेले स्वेटर्स, तुझा थाटमाट, किती स्वप्न बघितली होती आम्ही. ते सगळं सगळं खोटं होतं. तुला मजा येत होती असं करताना? हा, अवनीने तुझ्यासाठी किती पदार्थ केले, वस्तूनी तुझ्यासाठी किती धावपळ केली, वर खाली. तुला मजा वाटत होती हे बघताना? वाटलं नाही काही आपल्याच माणसाला फसवताना? खोटारडी, का असं वागलीस तनया? तनया, याच्यात पण खोटं? मी बाबा होणार होतो ना मी. आता मला जाऊ द्या प्लीज. थांबा डॉक्टर. ते चाललात, थांबा. अहो पण आता सत्य तुम्हाला कळलंय ना, पण ही गोष्ट बाहेर येऊ देऊ नका प्लीज, नाही तर माझ्या व्यवसायावर त्याचा परिणाम होईल. मी निघू का आता? थांबा. अहो अजून बरेच प्रश्न बाकी आहेत. काय विचारायचे आता? तुम्ही येताना एकच बॅग घेऊन आला होता, मग ही जी दुसरी बॅग आहे ती कुठून आली? ती माझ्या डॉक्युमेंट्सची बॅग आहे. हो, बघू दाखव. माझी पर्सनल बॅग आहे,
डॉक्युमेंट्सची बॅग आहे, मी कोणालाही देत नसते. सॉरी डॉक्टर, चेक तर मला करावंच लागेल. नाही कसं आहे, आता इतक्या गोष्टी खोट्या घडतायत ना, मग त्या काय आहेत हे कळलं तर पाहिजे. बाहेरच्याला काय उत्तर द्यायची आम्ही? काय सांगायचं त्यानं की सुनेने गंमत म्हणून आई व्हायचं नाटक केलं होतं? अगं, घरातल्या माणसांची एवढी मोठी फसवणूक. ती प्रेग्नन्सीचं नाटक काय, ती कागदपत्र चोरणं काय, हे काय येतं ना या? अगं, ज्या माणसांनी तुला तुला आपलं मानलं, तुझी काळजी घेतली, तुला सुनेचा दर्जा दिला, सुनेचा मान दिला, तुला ऐश्वर्य दिलं, प्रेम दिलं, त्यांचीच अशी फसवणूक केलीस तू. काही वाटलं नाही तुला असं वागताना? हा,